नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या सह्याद्री वडे ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सह्याद्री भटकंतीच्या आजच्या दौऱ्यामध्ये चाललोय आपण वेळास बीच वरती टर्टल फेस्टिवल म्हणजेच कासव महोत्सव बघायसाठी. आता आपण आहे तामिनी घाटामध्ये आणि आता आपण निघालोय वेळास बीच वरती. तिथून आपण दिव्यागार बीच आणि बाकीची भरपूर ठिकाणं आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि ती तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहोत. तामिनी घाटातील त्या वळणावळणांच्या रस्त्यांवरून आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गर्द झाडीचा आनंद घेत आम्ही सह्याद्री वडे ट्रेकर्स निघालो. थोडी रस्त्यांची चुकामुक होऊन आम्ही शेवटी वेळास गावामध्ये पोहोचलो. आता ती चुकामुक काय झाली त्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते एकदा जाऊन नक्की बघा. पण या चुकामुकीचा एक फायदा असा झाला की आपल्याला जेटीमध्ये गाडी टाकून त्यातून खाडी पार करण्याचा आनंद घेता आला. अरबी समुद्र आणि सावित्री नदीचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या संगमावरून जेटीमधून जाण्यात एक वेगळीच मजा येत होती. कोकणातील मस्त अशा कोस्टल रोडची मजा घेत आम्ही वेळास बीच जवळ पोहोचलो. एवढा शांत आणि अथांग समुद्र प्रवासात साथ देत होता, त्यामुळे रस्ता कधी संपूच नाही असं वाटत होतं. हा आता मेन पॉइंट आहे जिथं माणसांची फसगत होते. माणूस त्या बीचवर वेळास बीचवर जाऊ शकत नाही व्यवस्थित, कारण हा थोडा पायवाट आहे, थोडा आड रस्ता आहे. आपण वेळाच गावातनं समोर आलो, कोस्टल रोडनं पुढे आल्यानंतर आपल्याला एक नदी लागते. हा नदीचा ब्रिज आपल्याला, नदीच्या वरचा पूल आपल्याला दिसतो छोटा, आणि या पुलाच्या बाजूनं आपल्याला इथं वरतीच गाडी पार्किंग करायचं आहे आणि याच्या साईडनं हा रोड गेलाय. या रोडनं आपल्याला चालत 2 मिनिटाच्या अंतरावर इथून बीच आहे, तर चालतच आपल्याला जायचं इथनं. रस्त्यावरून बीचवर जाण्यासाठीची ही लाल मातीची पायवाट वेगळाच अनुभव देत होती. आणि हे आता आपण आलोय कासवांचं जे अंड्यांचं संवर्धन चाललंय, जे अंडी उबवणीचं केंद्र त्यांनी बनवलंय का, त्याच्यासाठी कारण अशी आहेत की एकतर इथं त्यांनी लिहिलेलं आहे की जगभरात समुद्री कासवाच्या 7 प्रजाती आहेत, आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट ही की 1000 कासवांच्या पिल्लांमध्ये एकच कासवाचं पिल्लू जगतंय. म्हणजे 1000 पिल्लं जर इथे जन्माला आलीत तर त्यातलं एकच पिल्लू मोठं होतं आणि म्हणजे पूर्ण आयुष्य जगतंय. म्हणजे ही किती महत्त्वाची गोष्ट आहे बघा. ऑलिव्ह रिडले या जातीची जी कासवाची मादी असते ती समुद्र किनारी येऊन अंडी घालते. मग ती अंडी त्यावेळेला मादीने त्या घातल्यानंतर त्या अंड्यांचं म्हणजे इथली फिरणारी कुत्री असतील किंवा मांजरं असतील किंवा माणसांकडून पण त्याची चोरी व्हायची, ती अंडी फोडली जायची, ती अंडी खराब केली जायची. त्याला उबवण्याच्या त्याच्या कालावधीपर्यंत त्याचं राहायची नाहीत ती. म्हणून इथल्या गावातल्या तरुणांनी पुढाकार घेऊन आणि वन विभागानं पुढाकार घेऊन त्यांनी इथं संवर्धन केंद्र चालू केलंय. जी अंडी इकडं तिकडं त्या कासवांनी घातलेली असतात ती अंडी गोळा करून या ठिकाणी आणून त्यांना इथं उबवणीसाठी ठेवलं जाते. आज तुम्ही इथं बघू शकताय. आणि नोव्हेंबर ते डिसेंबरच्या कालावधीत ती मादी येऊन अंडी घालते आणि तिथून पुढे 3-4 म्हणजे 45 ते 55 दिवस लागतात त्या अंड्यातून पिल्लू बाहेर यासाठी. मग त्यानंतर ती पिल्ली इकडं तिकडं कुठं जाऊ नयेत म्हणून त्यांनी
टोपलीवरनं झाकलेली आहे. त्याच्या खाली मातीमध्ये अंडी आहेत त्याची. अंड्यातनं पिल्लू बाहेर आलं की ते वर येतं आणि ते रोज संध्याकाळी वगैरे आणि संध्याकाळी 6 वाजता आणि सकाळी 7 वाजता असं 2 वेळा त्या टोपल्या ओपन करून त्यातनं पिल्ली जमा करून ती समुद्रात सोडली जातात. आणि ते बघायसाठी आता सध्या पर्यटकांची भरपूर गर्दी या ठिकाणी येत आहे आणि हे एक चांगला टुरिस्ट स्पॉट या ठिकाणी बनला आहे. कासव संवर्धन केंद्राजवळ आम्ही दुपारी गेलो होतो, पण कासव महोत्सव संध्याकाळी 6 वाजता होता. मग तोपर्यंत तिथे जवळच असणाऱ्या बाणकोट किल्ल्यावरती जायचं ठरवलं. हा आहे बाणकोट. बाणकोटला हिम्मतगड व व्हिक्टोरिया किल्ला अशी अजून 2 नावे सुद्धा आहेत. हा रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचा किल्ला आहे. सावित्री नदीच्या काठावर असलेल्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी त्याची उभारणी करण्यात आली होती. सावित्री नदीवरील मार्ग हा मध्यकालीन काळात व्यापारासाठीचा एक व्यस्त मार्ग होता. हा किल्ला समुद्राशेजारच्या डोंगरावर आहे. या किल्ल्यावर सुरुवातीला पोर्तुगीज, त्यानंतर मराठा कोळी सरदार कान्होजी आंग्रे आणि इतर इंग्रज यांच्या वास्तवाचे पुरावे आहेत. प्रत्येकाने आपापल्या सोयीने किल्ल्याचे नामांतरण केले. त्याचबरोबर या किल्ल्यावर इंग्रजांची एक तोफ पण आहे. आणि या किल्ल्याच्या बुरुजावर उभारल्यानंतर समोर आपल्याला अरबी समुद्र व सावित्री नदी यांचा संगम दिसतो. हा किल्ला आणि हा नजारा बघूपर्यंत संध्याकाळचे 6 वाजले आणि आम्ही कासव महोत्सव बघायला गेलो. दोन्हीमध्ये तुम्हाला नियम सांगतो. नियम सगळ्यांनी पाळणं अपेक्षित आहे. सकाळी सुद्धा नियम सांगितले होते, तरीही काही लोक पाण्याजवळ गेली होती. आता इथे ज्या 5 बास्केट दिसत आहेत त्या बास्केटच्या खालना पिल्लं जर संपूर्ण वाळूत बाहेर आलेली असतील, आता तरी आपण तिथे बॅरिकेड्स लावलेले नाही, कारण आपल्या आधीच भरपूर लोक तिथे खाली जाऊन बसलेली आहेत. पिल्लं जर इथे असतील तर आम्ही खाली बॅरिकेड्स लावू. तोपर्यंत सगळ्यांनी थांबायचं इथे. बॅरिकेड्स लावून झाल्यानंतर पिल्लांना इथनं घेतलं जाईल, खाली ठेवलं जाईल. वन विभागाचे अधिकारी प्रत्येक टोपली उचलून कुठल्या टोपलीखाली कासवाची पिलं जन्माला आलीत का त्याची पाहणी करू लागली. 6 टोपल्या पार केल्यानंतर शेवटी 7व्या टोपलीमध्ये 3 कासवाची पिल्ले मिळाली. लोकांची गर्दी भरपूर होती, पण कशी तरी नशिबाने त्या दिवशी आम्हाला 3 कासवाची पिल्ले बघायला मिळाली. वन विभागाचे अधिकारी ती पिल्ले टोपलीतून घेऊन आले. लोकांना सर्व सूचना देऊन ती पिल्ले काळजीपूर्वक समुद्राकडे सोडण्यात आली. नुकतीच जन्माला आलेली ती पिले समुद्रात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जातानाचा हा सोहळा अनुभवायला मिळाला. सूर्यप्रकाशाच्या दिशेने आकर्षित होणारी ही पिले त्यांना सोडल्यानंतर थेट समुद्राकडे चालू लागली.
ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांना कोणतंही पालकत्व नसतं, त्यामुळे त्याच्या जन्मलेल्या पिलांना त्यांच्या आईची पुन्हा कधीच गरज भासत नाही. हा जो बीच आपण बघतोय तो बीच सुद्धा वेळास बीचच आहे. 2 वेळास बीच आहेत. एक हरिहरेश्वर पासून जेटीमधनं त्या समुद्राच्या त्या बाजूला तो टर्टल फेस्टिवलवाला वेळास बीच आहे, आणि हा बीच आहे तो दिव्या आगारजवळ येतो. दिव्या आगारजवळचा हा वेळास बीच आहे, आणि दोन्हीच्या मधलं अंतर जवळजवळ 50-55 किलोमीटर आहे. त्यात लोकांचं आता त्या बाबतीत फसगत होत्या. लोक पुण्यावरून मुंबईवरून जी येणारी लोक आहेत त्यांची गुगल मॅपद्वारे इथं थोडी फसगत होती. त्याची माहिती देणारा आपण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि या वेळास बीच वरती आपल्याला एक पांडवकालीन मंदिर बघायला मिळते. आता हे एका दगडामध्ये विशिष्ट प्रकारे त्याला कोरलेल्या दगडाला, आणि त्यामध्ये हे गिरोबाचं मंदिर आहे. आणि इथल्या लोकांचा असा समज आहे की हे मंदिर पांडवकालीन असावं, त्याला पांडवकालीन दगड म्हणतात. आणि हे खूप सुंदर असं मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर आम्ही गेलो दिव्या आगारच्या सुवर्ण गणपती मंदिरात. चिऱ्यामध्ये बांधलेलं हे मंदिर फारच छान दिसत होतं. तिथं जाऊन सुवर्ण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आम्ही परतीची वाट पकडली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या सह्याद्री व्हिडिओ ट्रेकर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.